स्टुडंट्स. आपल्या प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ, त्यानंतर मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल, त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स पाहिले. आता आपण ह्या आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एका नेक्स्ट पिरियॉडिक टेबलचा स्टडी करणार आहोत आणि तो आहे हेनरी मोसले यांनी शोधलेला मॉडर्न पिरियॉडिक टेबल किंवा हेनरी मोसले यांनी डिझाईन केलेला मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आता तुम्हाला सगळ्यांना मला वाटतं मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ जो आहे तो बाय हार्ट झालेला असेल, कारण इतक्या वेळेला आपण त्याच्यावर वर्किंग केलेलं आहे, त्यामुळे तो तुम्हाला बाय हार्ट झालेला असेल. तर आता जो मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ होता ना, तो मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ होता, द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. तर आता ह्या ॲटॉमिक मास बेस्ड जो मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल होता त्याला मोसलेनी काय केलं की त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणली आणि त्यांनी एक न्यू लॉ मांडला जो मॉडर्न पिरियॉडिक लॉ आहे. द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स, असा तो लॉ होता. आणि म्हणजेच मूलद्रव्यांच्या ज्या काही भौतिक किंवा ज्या रासायनिक ज्या प्रॉपर्टीज आहेत किंवा भौतिक आणि रासायनिक जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म ॲक्च्युली ते मूलद्रव्यांच्या ॲटॉमिक मास नंबरवर नव्हे, अणुवस्तुमानांकावर नव्हे, तर ॲटॉमिक नंबरवर म्हणजेच अणुअंक किंवा अणुक्रमांक आपण ज्याला बोलतो त्या अणुक्रमांकावर डिपेंड असतात किंवा ज्या प्रॉपर्टीज त्याचं आवृत्तीफल असतात असं त्यांनी संशोधन मांडलं. आणि त्यांनी मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये 1 ते 118 ही सगळी एलिमेंट्स जे आहेत हे सगळे एलिमेंट्स त्यांनी त्याच्या म्हणजे इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एलिमेंट्स ॲटॉमिक नंबर डिझाईन केले. तर आता आपण इथं मी तुम्हाला मॉडर्न पिरियॉडिक लॉ हा क्वेश्चन नंबर 11 बनवलेला आहे. हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये तुमच्या विचारला जाऊ शकतो. तर त्यासाठी स्टेट मॉडर्न पिरियॉडिक लॉ. आता त्यातला आपण आता जसं मी तुम्हाला बोललो की द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. आता ॲटॉमिक नंबर्स म्हणजे काय इथं आपल्याला खूप बघणं गरजेचं आहे, कारण याच्या पाठीमागं देखील प्रिव्हियस आपल्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये मी काही बेसिक कॉन्सेप्ट ज्या घेतलेल्या होत्या त्या बेसिक कॉन्सेप्टच्या माध्यमातून मी बऱ्याच बेसिक कॉन्सेप्ट घेतलेल्या आहेत की जेणेकरून तुम्हाला बेसिक जर अंडरस्टँड झालं तर प्रॉपर तुम्हाला त्याच्यावरचे ॲप्लिकेशन समजतील, हा माझा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. तर याच्यामध्ये आता ॲटॉमिक नंबर ही कॉन्सेप्ट आपल्याला सुरुवातीला आता इथं आलेली आहे. तर ॲटॉमिक नंबर म्हणजे जसं की आता मेंडेलिव्हच्या वेळेला तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की मेंडेलिव्हच्या वेळेला अणूचं जे अंतरंग आहे म्हणजे इनसाइड द ॲटममध्ये किंवा त्याच्या संशोधनाविषयी तितकीशी प्रगती झाली नव्हती, जी पुढं जाऊन ते हेनरी मोसलेंच्या काळात ती प्रगती झाली. आणि त्यामुळं त्यांनी जो पिरियॉडिक टेबल आहे त्याचा जो आधारभूत जी काही कॉन्सेप्ट आहे ती कॉन्सेप्ट त्यांनी ॲटॉमिक नंबरला मांडलेली आहे. म्हणजे आता याच्यामध्ये मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मेंडेलिव्हने देखील जे काही एलिमेंट्स मांडलेले होते ते ॲक्च्युली एलिमेंट्स ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक मास नंबर मांडले. त्यांचा ॲटॉमिक मास नंबर त्यांनी काय केला होता, त्याला तो बेस पकडून त्या सगळ्या एलिमेंट्सना त्यांनी त्या टेबलमध्ये डिझाईन केलेलं होतं. बट हेनरी मोसलेनी काय केलं की हेनरी मोसलेनी त्याचा जो अणुअंक होता, आता तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की मेंडेलिव्हनी त्या टेबलमध्ये म्हणजे त्यांच्या मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलमध्ये त्यांनी सगळ्या मूलद्रव्यांना एलिमेंट्सना ॲक्च्युली ठेवताना कसं ठेवलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आता जसं की हायड्रोजन आहे, त्यानंतर काही रिकाम्या जागा आहेत आणि त्यानंतर लिथियम येतो, बेरिलियम येतो, बोरॉन येतो, कार्बन येतो. हे जे हा जो क्रम ठेवलेला आहे हा क्रम जो आहे तो ॲटॉमिक नंबरचा फक्त क्रम वापरला त्यांनी. पण त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, त्या टेबलचा जो खऱ्या अर्थानं बेस होता तो बेस काय होता, ॲटॉमिक मास नंबरप्रमाणे तो त्यांनी डिझाईन केला. आता ॲटॉमिक मास नंबरप्रमाणे डिझाईन केला. मी ॲटॉमिक मास नंबर ही कॉन्सेप्ट तुमची प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरला मी घेतलेली आहे. परंतु आता आपल्याला परत एकदा आपण ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर या दोघातला फरक आपल्याला बघणं खूप म्हणजे काय डिफरन्स आहे दोघांमध्ये, की जेणेकरून आपल्याला हेनरी मोसलेंचा जो टेबल आहे तो व्यवस्थित समजावून घेता येईल आणि मेंडेलिव्ह यांचा पिरियॉडिक टेबल जो आहे तो पण आपल्याला व्यवस्थित समजावून घेता येईल. तर याच्यामध्ये आता तुम्हाला मी सुरुवातीला ॲटम आणि त्याचं स्ट्रक्चर मी सांगितलेलं होतं तुम्हाला की ज्या पद्धतीनं फॉर एक्झाम्पल की ॲटममध्ये जसं की हा एक समजा हा न्यूक्लियस असतो
हा ॲटमचा एक न्यूक्लियस आहे. हा तुम्हाला सांगितलं मी, हा भरीव असतो हा न्यूक्लियस. आणि ह्या न्यूक्लियसच्या भोवती ज्या आहेत त्या ह्या ऑर्बिट्स असतात किंवा शेल्स असतात. तर या शेल्समध्ये आता इथं ही फर्स्ट शेल आहे, सेकंड शेल आहे, ही थर्ड शेल आहे, ही फोर्थ शेल आहे. तर यामध्ये 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात. हा समजा तुमचा ॲटम आहे जो आपण सूक्ष्मदर्शकातून पाहू शकतोय. तर हा जो ॲटम आहे ह्या ॲटममध्ये तुम्हाला 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स भेटतात. इथं हे प्रोटॉन्स आहेत, इथं हे न्यूट्रॉन्स आहेत. म्हणजे प्रोटॉन न्यूट्रॉनचं जे लोकेशन आहे ते लोकेशन न्यूक्लियसमध्ये आहे आणि इलेक्ट्रॉनचं जे लोकेशन आहे ते इलेक्ट्रॉनचं लोकेशन कुठं आहे? ह्या शेल्सवर आहे. तर इकडं इलेक्ट्रॉन्स असणार आहेत तुमचे. ओके, हे इलेक्ट्रॉन्स आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या प्रोटॉनवर जो चार्ज असतो तो पॉझिटिव्ह चार्ज असतो. न्यूट्रॉन जे असतात ते न्यूट्रल असतात आणि इलेक्ट्रॉनवर जो चार्ज असतो तो निगेटिव्ह चार्ज असतो. आता यामध्ये मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे की जे प्रोटॉन्स असतात ॲटममध्ये ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये जे प्रोटॉन्स असणार आहेत ते प्रोटॉन्स काय करतात की इथं ते न्यूक्लियसमध्ये स्थिर आहेत, न्यूट्रॉन स्थिर आहेत. परंतु हे जे शेल्सवर असणारे इलेक्ट्रॉन्स काय असतात हे मूव्ह होत असतात. ओके, हे मूव्ह होत असतात आणि याच्यावर मी तुम्हाला सांगितलं की हा निगेटिव्ह चार्ज असतो. मात्र एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स एखाद्या ॲटममध्ये, एखाद्या एलिमेंटच्या ॲटममध्ये जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स अवेलेबल असतील तेवढेच काय असणार आहेत? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असणार आहेत. मग जे न्यूट्रॉन असतील ते कदाचित एखाद दुसऱ्या तिसऱ्या संख्येने काय असू शकतात? जास्त असू शकतात. बरोबर. फॉर एक्झाम्पल आपण जर हा समजा आपण असं गृहीत धरलं की हा समजा सोडियमचा ॲटम आहे. हा सोडियमचा ॲटम असं जर आपण गृहीत धरलं तर सोडियममध्ये काय असतात की इकडं 11 काय असतील? प्रोटॉन्स असतील, त्याचबरोबर 11 काय असतील? इलेक्ट्रॉन्स असतील. आणि आता यामध्ये आपण अभ्यास करणार आहे ॲटॉमिक नंबरचा. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण कोणत्याही ॲटमचा विचार करत असताना ॲटमचं ज्यावेळेला जे ॲटमचं मास आहे ते ज्यावेळेला आपण गृहीत धरतो त्यावेळेला ॲक्च्युली ॲटमच्या न्यूक्लियसचा विचार करतो. कारण ॲक्च्युली कसं आहे की ही जी आहे ती इकडं काय आहे? ही पोकळी आहे. बरोबर, ही पोकळी आहे. ॲटमचं जे खरं वस्तुमान, खरं वजन जे असतं, जो खरा मास असतो अणूचा, ॲटमचा, तो त्याच्या न्यूक्लियसवर अवलंबून आहे. त्यामुळं आपण काय करतो? ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय की प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, जितके प्रोटॉन्स असतील आणि जितके न्यूट्रॉन्स असतील त्याची आपण काय करतो? बेरीज करतो, त्याची सम मिळवतो आणि तोच त्याचा काय असतो? ॲटॉमिक मास नंबर असतो. फॉर एक्झाम्पल हा सोडियमचाच ॲटम आहे असं मी गृहीत धरलं तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की मी जसं सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स जे किती आहेत? 11 आहेत. बरोबर. आणि हे नंबर ऑफ प्रोटॉन्स 11 आहेत. आता याच्यामध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती आहेत? तर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स समजा की इथं 12 आहेत. तर मी काय करेल की हे जे 11 आहेत आणि हे जे 12 आहेत ह्या दोघांची काय करेल? सम करेल. म्हणजे 11 + 12 = 23. आता हा जो 23 आहे ना, हा 23 आपण कुठं लिहित असतोय? फॉर एक्झाम्पल हा 23 आपण काय करतो? इकडं लिहितो आणि याचा हा जो ॲटॉमिक नंबरच्या जवळपास मी पोचायला लागलोय आणि त्यानंतर काय होईल की तुम्हाला ही कॉन्सेप्ट क्लिअर होईल. तर मेंडेलिव्हनी जो विचार केला होता, तुम्ही एक गोष्ट निश्चित लक्षात घ्या की मेंडेलिव्हनी जो विचार केला होता तो ह्या ॲटॉमिक मासचा विचार केला होता. म्हणजे एखाद्या एलिमेंट्सच्या ॲटममध्ये, त्याच्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स किती असतात त्याची बेरीज हा आधार होता मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलचा. हा मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलचा आधार होता आणि त्यांनी प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन ही कॉन्सेप्ट गृहीत धरून त्यांच्या टेबलमध्ये त्या सगळ्या एलिमेंट्सनं काय केलं होतं? डिझाईन केलेलं होतं. आता इथं आपल्या लक्षात येईल की मग प्रोटॉन आणि न्यूट्रॉन म्हणजे मेंडेलिव्हनं हा 23 जो आहे ना, हा 23 अभिप्रेत होता. ओके, 23 अभिप्रेत होता. आणि इथं आता मी तुम्हाला म्हटलं की इथं जे काही हे प्रोटॉन्स आहेत किंवा जितके प्रोटॉन्स असणार आहेत मी तुम्हाला म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह पार्टिकल्स असणार आहेत तेवढेच काय असणार आहेत? निगेटिव्ह पार्टिकल्स असणार आहेत. एखाद्या ॲटममध्ये जेवढे पॉझिटिव्ह पार्टिकल्स असतील तेवढेच निगेटिव्ह पार्टिकल्स असतात. सो
आपण हे 11 काय करतोय, हे इकडं 11 इथं लिहायची पद्धत आहे. म्हणजे जसं की समजा हा जर इलेमेंट जो आहे, हा इलेमेंट आपण x पकडला, हा इलेमेंट सपोज आपण x आहे असं जर धरलं, तर आपण जे हे 23 आहे हे काय करतो, a नी दर्शवतो. म्हणजे ॲटॉमिक मास नंबर जो आहे, म्हणजे ॲटॉमिक मास नंबर इंडिकेटेड बाय इंग्लिश लेटर A अँड ॲटॉमिक नंबर इंडिकेटेड बाय इंग्लिश लेटर Z. ओके. म्हणजे समजा हा सोडियम आहे, सोडियम एलिमेंट आहे, तर हे काय आहे, हा ॲटॉमिक मास नंबर आहे आणि हे Z आहे, म्हणजेच हा ॲटॉमिक नंबर आहे. मग आता एवढ्या गोष्टीवरून, म्हणजे हे जे काही मी तुम्हाला सांगितलं यावरून तुमच्या एक गोष्ट निश्चित लक्षात आलेली असेल की व्हॉट इज द डेफिनेशन, एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ ॲटॉमिक नंबर. देन ॲटॉमिक नंबर मीन्स total number of protons, total number of protons or total number of electrons in an atom of an element is called atomic number. Atomic number indicated by English letter Z. इंग्लिश लेटर Z. आता ॲटॉमिक नंबर म्हणजे काय तुम्हाला समजलं. आता ॲटॉमिक नंबर म्हणजे काय हे समजल्यानंतर म्हणजे आता तुमच्या मॉडर्न पिरियॉडिक लॉ जो आहे तो निश्चितपणे लक्षात आला असेल. म्हणजे तुम्ही एक गोष्ट अजून लक्षात घ्या की याच्यामध्ये फक्त प्रोटॉनच्या संख्येचा ॲटॉमिक नंबर म्हणजे मेंडेलिव्हनी जो विचार केला होता तो प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनचा विचार केला होता एलिमेंट्सच्या ॲटमच्या बाबतीत. प्रोटॉन प्लस त्याच्यामध्ये प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स किती आहेत याचा विचार केला होता. मात्र हेनरी मोस्लीनी काय केलं की हेनरी मोस्लीनी फक्त त्याच्यामध्ये एखाद्या एलिमेंटच्या ॲटममध्ये पॉझिटिव्ह पार्टिकल्स न्यूक्लियसमध्ये किती आहेत किंवा मग जेवढे पॉझिटिव्ह पार्टिकल्स असतात तेवढेच काय असतात, निगेटिव्ह पार्टिकल्स असतात, म्हणजेच इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे ॲटॉमिक नंबर म्हणजे एखाद्या एलिमेंटच्या न्यूक्लियसमध्ये असणारे प्रोटॉन्स असं आपण म्हणू शकतो किंवा ऑर्बिट्सवर असणाऱ्या इलेक्ट्रॉन्स असं देखील आपण म्हणू शकतो. कारण प्रोटॉनचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉनची संख्या काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजेच काय, टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स और टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एन ॲटम ऑफ एन एलिमेंट इट इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक नंबर. तर आता याच्यामध्ये जसं की आपण हा पहिला क्वेश्चन बघितला मॉडर्न पिरियॉडिक लॉ, त्यानंतर आपण टेक्स्टबुक पेज नंबर 21वर येतोय आणि त्या टेबलमध्ये मॉडर्न पिरियॉडिक टेबल लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल असा एक पॉईंट आहे. आता लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल म्हणजे काय. आता याच्या अगोदर आपली जी ही जर्नी सुरू झाली ती जर्नी सुरू झाली ॲक्च्युली डोबेर आणि स्टायर्सपासून. मग डोबेरांनी प्रयत्न केले त्या सगळ्या एलिमेंट्सना डिझाईन करण्याचा टेबलमध्ये प्रयत्न केला होता. त्यानंतर न्यूलँड्सनी प्रयत्न केला, त्यानंतर मेंडेलिव्हजनी प्रयत्न केला. पण आता यामध्ये हा जो टेबल आहे हा टेबल लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल असं का म्हटलं जातं, कारण ही ॲक्च्युली ही सुधारित आवृत्ती होती. म्हणजे यामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये ज्या मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलच्या त्रुटी होत्या, त्याचे ड्रॉबॅक्स होते किंवा त्याचे डिमेरिट्स होते, ते सगळे याच्यामध्ये काय करण्यात आले, दुरुस्त करण्यात आले. आता काही त्रुटी याच्यामध्ये सुद्धा राहिलेल्या होत्या, जसं की फॉर एक्झाम्पल आपण हायड्रोजनचं जे काही हॅलोजनशी जे काही सिमिलॅरिटी होती त्याची आणि अल्कली मेटल्सबरोबर देखील जी सिमिलॅरिटी होती, त्यातून हायड्रोजनला कुठं ठेवायचा हा प्रश्न इकडे देखील अनुत्तरित राहिलेलाच होता. म्हणजे हे काही फिक्स झालेलं नव्हतं. पण इथं एक अशी युक्ती शोधली गेली
की या टेबलमध्ये हायड्रोजनला त्याच्या ॲटॉमिक नंबरप्रमाणे, कारण हा टेबल जो आहे तो ॲटॉमिक नंबरप्रमाणे असल्यामुळं ॲटॉमिक नंबरनुसार, म्हणजे आता हायड्रोजनचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 1 आहे आणि त्यामुळे तो ॲटोमॅटिक फिक्स झाला त्याच्यामध्ये. इथं लाँग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल म्हणजे काय, की त्याची पुढची आवृत्ती जो 1 ते 118 जो टेबल फायनल झाला संपूर्ण जगभरात केमिस्ट्रीमध्ये आज जो यूज केला जातो तो टेबल, म्हणजे हा जो टेबल आहे तो तुम्हाला जर परीक्षेमध्ये असा प्रश्न आला व्हॉट इज द लाँग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल, तर याची बुकमध्ये जी डेफिनेशन दिलेली आहे तीच बुकमधली डेफिनेशन मी इथं घेतलेली आहे. द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्यांचं संपूर्ण जे वर्गीकरण आहे रिझल्टिंग फ्रॉम अन अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट्स इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स, म्हणजे ॲटॉमिक नंबरप्रमाणे ह्या मूलद्रव्यांचं जे सगळं संपूर्ण क्लासिफिकेशन याच्यामध्ये केलेलं आहे. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स कॅन बी प्रिडिक्टेड मोर ॲक्युरेटली विथ द हेल्प ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल फॉर्म्ड ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर्स. म्हणजे हा ॲटॉमिक नंबर बेस्ड हा जो सगळे जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्स ॲटॉमिक नंबरप्रमाणे मांडल्यामुळं ती अरेंजमेंट केल्यामुळं काय फायदा होऊ शकतो की मूलद्रव्यांच्या गुणधर्माविषयी आपण अधिक अचूकतेने काय करू शकतो, प्रिडिक्शन करू शकतो, भाकितं करू शकतो. ओके, तर इथं द मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड द लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल. इतकी डेफिनेशन तुम्ही लिहू शकताय. ॲक्च्युली लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल म्हणजेच काय, मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ओके, तर यामध्ये तुम्ही अजिबात कन्फ्यूज होऊ नका किंवा कन्फ्युजन तुमचं करून घेऊ नका. म्हणजे लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल जो आहे तो ॲक्च्युली मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे, त्यालाच लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल असं बोललं जातं. ओके, आता हा क्वेश्चन नंबर 12 झाल्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोकं चालवा असं, म्हणजे तुमच्या ज्या प्रिव्हियस जे तुम्हाला जे नॉलेज भेटलेलं आहे, म्हणजे मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलचा आता तुम्ही अभ्यास केला तर त्यातून तुम्हाला जे सगळे मुद्दे सगळे पॉईंट्स जे तुम्हाला समजले त्याच्या आधारावर तुम्ही ह्या 4 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तर त्यातला पहिला जो प्रश्न आहे तो कोबाल्ट आणि निकल, जे आपण मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलच्या ड्रॉबॅक्समध्ये किंवा डिमेरिट्समध्ये आपण पाहिलं की त्यामध्ये कोबाल्ट आणि निकेलचा जो ॲटॉमिक मास नंबर होता तो एकच होता, तो 59 होता आणि त्यामुळं मेंडेलिव्हनी त्याला एकाच बॉक्समध्ये स्थान दिलेलं होतं कोबाल्ट आणि निकेलला, कारण त्यासाठी सेपरेट 2 बॉक्स तयार करावेत का एकाच बॉक्समध्ये त्याला स्थान द्यावं, ह्या संभ्रमावस्थेतून त्यांनी फक्त कोबाल्ट आणि निकेलला एकाच बॉक्समध्ये ठेवलेलं होतं. आता हा जो प्रॉब्लेम त्या मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलमध्ये प्रिव्हियस टेबलमध्ये झालेला होता तो प्रॉब्लेम मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये कसा सॉल्व्ह केला गेला किंवा कसा सॉल्व्ह करण्यात येईल असं तुम्हाला विचारलेलं आहे. हा फर्स्ट क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन जो आहे तो आता तुम्ही पाहिलेलं होतं की जे क्लोरीनचे जे आयसोटोप्स आहेत, म्हणजे क्लोरीनच्या ज्या 2 श्रेणी आहेत, ज्यातल्या पहिल्या श्रेणीचा म्हणजे फर्स्ट क्लोरीनचा जो ॲटॉमिक मास नंबर आहे तो 35 आहे. जो क्लोरीन आहे ज्याची अजून एक श्रेणी आहे ती क्लोरीनची ज्याचा ॲटॉमिक मास नंबर जो आहे तो 37 आहे. मग यांना मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये कसं स्थान देण्यात आलं किंवा त्याचं पोझिशनिंग किंवा प्लेसमेंट कशी फिक्स करण्यात आली मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये असं तुम्हाला ॲक्च्युली विचारलेलं आहे. तर आता याच्यामध्ये यूज युअर ब्रेन पॉवरमधला फर्स्ट क्वेश्चन मी तुमच्यासाठी वाचतोय. पोझिशन ऑफ द एलिमेंट्स इन द पिरियॉडिक एलिमेंट्स, म्हणजे आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांच्या जागेला मूलद्रव्यांच्या स्थानांना घेऊन. क्वेश्चन नंबर फर्स्ट इज हाऊ इज द प्रॉब्लेम रिगार्डिंग द पोझिशन ऑफ कोबाल्ट. atomic mass number of cobalt is 59 and nickel also atomic mass number of nickel is 59 in Mendeleev's periodic table resolved in modern periodic table. म्हणजे आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, एक गोष्ट तुम्ही निश्चित लक्षात घ्या की आता मी इकडं काही एलिमेंट्स, सपोज मी काही एलिमेंट्स लिहितो. सपोज ए इज द फर्स्ट एलिमेंट, बी सी डी ई एफ जी एच आय जे के, समजा हे एलिमेंट्स आहेत. आणि हे जे एलिमेंट्स आहेत जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण काय करतो की ए या अक्षराने ॲटॉमिक मास नंबर किंवा ॲटॉमिक मास दर्शवतो आणि झेड या अक्षराने आपण काय करतो ॲटॉमिक नंबर दर्शवतो. तर हा जो ए आहे म्हणजे ॲटॉमिक मास नंबर जो एचा असणार आहे इकडं तो एनी दर्शवणार आहे आपण, बीचा सुद्धा एनी दर्शवणार आहे. इकडं झेडनी काय करणार आहे आपण ॲटॉमिक नंबर दर्शवणार आहे. तर आता इकडं मी काय करतोय, मेंडेलिव्हनं जे अभिप्रेत होतं, मेंडेलिव्हनं काय अभिप्रेत होतं की इकडं हा समजा
ए हे पहिलं एलिमेंट आहे. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन जसं मेंडेलियस पिरियॉडिक टेबलमध्ये फर्स्ट एलिमेंट होतं ना, त्याच पद्धतीनं हे फर्स्ट एलिमेंट आहे असं गृहीत धरा तुम्ही. ए हे फर्स्ट एलिमेंट आहे. याचा जो ॲटॉमिक मास नंबर आहे तो किती आहे? 1 आहे. बीचा समजा 3 आहे. आता मी इकडे 3 का लिहिलं आहे हे लक्षात घ्या, कारण मेंडेलियस पिरियॉडिक टेबलमध्ये एक डीमेरिट आलेला होता, की त्याच्यामध्ये तो डीमेरिट काय होता की राईज ऑफ ॲटॉमिक मास नंबर इज नॉट युनिफॉर्म. म्हणजे ॲटॉमिक मास नंबरमध्ये जे सगळे एलिमेंट्स मेंडेलियस पिरियॉडिक टेबलमध्ये मेंडेलिव्हनी काय केले? अरेंज केले. आणि ते अरेंज करत असताना त्यांना एक गोष्ट म्हणजे त्यावेळेला आपल्या देखील लक्षात येते की त्याचा जो राईज होता ॲटॉमिक मास नंबर म्हणजे एका ठराविक इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार, म्हणजे जसं की मेंडेलियस पिरियॉडिक टेबलमध्ये समजा पहिल्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास नंबर 1 असेल तर दुसऱ्याचा 3 असायचा, बरोबर, पुढच्याचा 3 असायचा, त्यानंतर ॲटॉमिक मास नंबर 7 असायचा, तो 8च असेल. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 या क्रमानं ते एका सलग क्रमानं ज्याला आपण काय बोलतो, याला युनिफॉर्म राईज बोलतो. तर असा युनिफॉर्म राईज जो होता तो ॲटॉमिक मास नंबरमध्ये नव्हता. आणि तो कसा होता? हा 1 होता तर हा 3 होता, हा समजा 7 होता, हा 9 होता, हा 10 होता, हा 11 होता. असं करत 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 ज्या वेळेला आपण इकडे काय करू की इकडं 59 होता. आता याचा 59 आला ॲटॉमिक मास नंबर आणि याचा 59 आला. आता मी असं हे 2 जी आणि एच इकडं ही जी मूलद्रव्य आहेत किंवा हे जे एलिमेंट्स आहेत, हे एलिमेंट्स काय आहेत? हा जीचा जो आहे मी असं इकडं हा कोबाल्ट आहे असं समजा तुम्ही, आणि हा जो आहे हा काय आहे? हा निकल आहे. आता दीज आर 2 डिफरंट एलिमेंट्स हॅव्हिंग सेम ॲटॉमिक मास नंबर्स. मग आता याचा ॲटॉमिक मास नंबर जो आहे तो सेम आहे, बरोबर. म्हणजेच आता कोबाल्ट आणि निकलचा ॲटॉमिक मास नंबर सेम असल्यामुळं त्यांना कुठं स्थान द्यायचं हा प्रश्न मेंडेलिव्हना प्रॉब्लेम निर्माण झाला. मेंडेलिव्हना हा प्रश्न पडला किंवा मेंडेलिव्हना हा प्रॉब्लेम तयार झाला. तर याच्यामध्ये हा प्रश्न आपण मेंडेलियस पिरियॉडिक टेबलमध्ये जो तयार झाला होता तो मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये कसा रिझॉल्व्ह केला ते. तर त्यातला फर्स्ट पॉईंट जो तुम्ही लिहायचा आहे, ऑल एलिमेंट्स इन मेंडेलियस पिरियॉडिक टेबल are arranged in their increasing order of their atomic masses. So there was the problem regarding the position of cobalt and nickel due to their same atomic mass number, that is 59. आता सगळे एलिमेंट्स जे होते मेंडेलियस पिरियॉडिक टेबलमध्ये ते त्याच्या इन्क्रीजिंग ऑर्डरप्रमाणे ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरप्रमाणे त्याच्यामध्ये डिझाईन करण्यात आले होते. परंतु कोबाल्ट अँड निकलचा प्रॉब्लेम का निर्माण झाला त्याच्यामध्ये? कारण त्याचा ॲटॉमिक मास नंबर सेम होता, तो होता 59, अँड ॲटॉमिक नंबर ऑफ कोबाल्ट अँड निकल इज 27 अँड 28 रिस्पेक्टिव्हली. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघाल ना तर आता मी आलो आहे ॲटॉमिक नंबरकडं. आता ॲटॉमिक मास नंबरचा जो राईज होता तो जसं मी म्हटलं तुम्हाला युनिफॉर्म नव्हता, परंतु ॲटॉमिक नंबरचा जो राईज होता तो युनिफॉर्म होता. आणि युनिफॉर्म असल्यामुळेच हे तिन्ही प्रश्न हे इकडे काय होणार आहेत? सॉल्व्ह होणार आहेत. आणि या सगळ्या मूलद्रव्यांच्या बाबतीत जिकडे तुम्हाला इकडे क्वेश्चन करण्यात आलेले आहेत ते सगळी मूलद्रव्य त्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये काय होणार आहेत? फिक्स होणार आहेत, फिक्स लोकेशन त्यांना भेटणार आहे. जसं की हा राईज युनिफॉर्म नाही आहे, परंतु हा राईज जो आहे ॲटॉमिक नंबरचा तो युनिफॉर्म आहे. जसं की हा 1 असेल तर हा 2 होता, 3 होता, 4 होता, 5 होता, 6 होता. म्हणजे या क्रमानंच काय होता? इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एलिमेंट्स ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? या क्रमानं हेनरी मोसलीने काय केली होती? सगळ्या मूलद्रव्यांची मांडणी केलेली असल्यामुळं इथं ज्या वेळेला असं करत आपण काय करू की इकडे ज्या वेळेला 27 आणि हे 28 म्हणजे 23 आणि 27 हा ज्या वेळेला ॲटॉमिक नंबर आला त्यावेळेला हा प्रॉब्लेम ऑलरेडी सॉल्व्ह झाला. कारण याच्यामध्ये कसं झालं की हे कोबाल्ट आणि निकेल होते ज्याचे ॲटॉमिक मास नंबर्स जे होते ते ॲटॉमिक मास नंबर्स किती होते? 59 होते. याचा पण ॲटॉमिक मास नंबर 59 होता. बट दे हॅव डिफरंट ॲटॉमिक नंबर्स 27 अँड 28 रिस्पेक्टिव्हली. तोच पॉईंट मी इथे घेतलेला आहे. ॲटॉमिक नंबर ऑफ कोबाल्ट अँड निकेल इज 27 अँड 28 रिस्पेक्टिव्हली. त्यामुळे तो प्रॉब्लेम ॲटोमॅटिक सॉल्व्ह झाला. आणि ह्या चढत्या अनुक्रमांकाप्रमाणे ही सगळी मूलद्रव्य त्या बॉक्समध्ये त्या व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल ह्या 2 बॉक्समध्ये काय झालीत की फिक्स झालीत. In modern periodic table, the problem was automatically solved because all elements in modern periodic table are arranged in an increasing order of their atomic numbers, and atomic numbers of cobalt and nickel are different from each other. Cobalt's atomic number is 27 and nickel's atomic number is 28.
Thus, cobalt is placed before nickel in modern periodic table. आता या पॉईंटमध्ये बघा, हा जो सेकंड क्वेश्चन आहे तो विचारण्यात आलेला आहे तुम्हाला, हाऊ डिड द पोझिशन ऑफ क्लोरीन अँड क्लोरीन गेट फिक्स्ड इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. आता या पॉईंटमध्ये तुम्हाला माहीतच आहे की आयसोटोप्स ही जी कॉन्सेप्ट आहे, समस्थानिके आपण ज्याला बोलतो ना, ती समस्थानिके म्हणजे काय की काही मूलद्रव्ये अशी आहेत की ज्यांचे ॲटॉमिक मास नंबर्स काय आहेत, डिफरंट आहेत, बट ॲटॉमिक नंबर वन आहे. सम एलिमेंट्स हॅव्हिंग same atomic numbers but different atomic masses, it is called as isotopes. आणि यामुळं इथं आपल्याला फर्स्ट पॉईंट असा लिहिता येईल, ऑल एलिमेंट्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल आर अरेंज्ड इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. Isotopes of chlorine having different atomic masses but same atomic numbers. So this problem is already solved in modern periodic table. Isotopes of chlorine having different atomic mass numbers, that is 35 and 37, but the same atomic number, that is 17. म्हणजे आता इथं बघा, आता इथं हा प्रॉब्लेम, आता हे एक मूलद्रव्य आहे समजा, हा इथं आपण असं गृहीत धरूया की हा मेंडेलिव्ह यांच्या पिरियडिक टेबलमध्ये हा क्लोरीन आहे आणि हा देखील क्लोरीन आहे. आता मेंडेलिव्हने काय केलेलं आहे की ॲटॉमिक मास नंबर इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस एलिमेंट्सच्या ॲटॉमिक मासप्रमाणे समजा जर हे डिझाईन केलं असेल त्यांचा टेबल, तर ही क्लोरीनची जी एक श्रेणी आहे ज्याचा ॲटॉमिक मास नंबर किती येणार आहे, हा 35 येणार आहे, आणि इकडं हा जो क्लोरीन आहे त्याचा 37 आहे. मग ह्या दोन मूलद्रव्यांना एकाच बॉक्समध्ये स्थान देणं शक्य नव्हतं त्यांना, परंतु हा प्रॉब्लेम मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये सॉल्व्ह झाला, कारण ह्या दोन्हीही क्लोरीनचे ॲटॉमिक नंबर मात्र सेम होते. म्हणजे याचा 17 होता, याचा 17 होता, त्यामुळं तो एकाच बॉक्समध्ये सामावला, म्हणजे एकच क्लोरीन इथं ठेवण्यात आला अशा पद्धतीनं, आणि हा प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह केला. तर हा जो सेकंड पॉईंट आहे तो 3 याच्यामध्ये मी कवर केलेला आहे. पहिले दोन पॉईंट आपण बघितले, आणि ड्यू टू दिस सेम ॲटॉमिक नंबर क्लोरीन हॅज प्लेस्ड ऑफ द सेम पोझिशन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. आता हा जो तिसरा क्वेश्चन आहे, तो तिसरा क्वेश्चन असा आहे की कॅन देअर बी ॲन एलिमेंट विथ ॲटॉमिक मास 53 or 54 इन बिटवीन द टू एलिमेंट्स क्रोमियम Cr अँड मॅंगनीज Mn. हे त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युले आहेत, क्रोमियमचे अँड मॅंगनीजचे रिस्पेक्टिव्हली. तर आता याच्यामध्ये तुम्हाला असं विचारलेलं आहे, समजा आपण पहिल्यांदा इथं जो क्रोमिन आहे तो लिहून घेऊ, Cr, हा Cr आपण इकडे लिहिला, आणि हा मॅंगनीज लिहिला, Mn लिहिला. तर आता बघा यामध्ये ह्या दोघांचे जे ॲटॉमिक मासेस आहेत, ते ॲटॉमिक मासेस किती आहेत, हा क्रोमियमचा जो ॲटॉमिक मास आहे तो ॲटॉमिक मास किती आहे, 52 आहे, आणि मॅंगनीजचा जो आहे तो 55 आहे. आता यामध्ये ह्या दोघांचे जे ॲटॉमिक नंबर्स किती आहेत, 24 and 25 आहेत. आता तुम्हाला यामध्ये या क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे की हा जो क्रोमियम आहे म्हणजे Cr आहे आणि Mn आहे, तर Cr आणि Mnमध्ये एखादं असं मूलद्रव्य असेल का, येऊ शकतं का त्याच्यामध्ये की ज्याचा ॲटॉमिक मास 53 किंवा 54 असू शकेल. तर याच्यामध्ये आपण जर बघितलं असं की हे दोन मूलद्रव्य आहेत, आपण जर मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचा विचार केला तर आपण पाहिलेलं होतं बघा की त्यामध्ये कसं आहे की हे जे दोन हेवी एलिमेंट्स आहेत, ह्या हेवी एलिमेंट्समध्ये भविष्यात अजून म्हणजे त्याच्यामध्ये याचा जे राईज ऑफ ॲटॉमिक मास नंबर जो आहे तो त्याचा राईज जो आहे तो युनिफॉर्म नसल्यामुळं अजून याच्यामध्ये काय अशी एक संदिग्धता निर्माण झालेली होती की 53 किंवा 54 ॲटॉमिक मास नंबर असलेल्या एलिमेंटचे शोध लागतील का काय, असा एक प्रॉब्लेम त्याच्यामध्ये निर्माण झालेला होता. तर तो प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम ॲक्च्युली मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये सॉल्व्ह करण्यात आला. म्हणजेच काय की याच्यामध्ये मेंडेलिव्हनी जी त्यांच्या मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये जी मांडणी केलेली होती, ती मांडणी ॲक्च्युली ॲटॉमिक मास नंबर बेस्ड असल्यामुळं याच्यामध्ये आपलं क्रोमिन किंवा मॅंगनीज जे आहे त्याच्या दरम्यान अशी एलिमेंट्स शोधले जातील का, असा एक प्रॉब्लेम तयार झालेला. तो प्रॉब्लेम मात्र काय झालं की मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये, कारण का तर मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जो एलिमेंट्सचा जो ॲटॉमिक नंबरचा राईज होता, जो चढाव होता त्याचा, तो चढाव जो होता किंवा जी इन्क्रीजिंग ऑर्डर होती, ती इन्क्रीजिंग ऑर्डर काय होती, एका युनिटनी फक्त काय होती, ती वाढत होती.
म्हणजेच मी पहिला पॉईंट इकडे घेतलेला आहे, ऑल एलिमेंट्स इन मॉडर्न पिरियोडिक टेबल आर अरेंज्ड इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. ड्यू टू धिस रूल chromium will be placed before the manganese because the atomic number of chromium is 24 and atomic number of manganese is 25. Both elements differ from each other by only one unit. They follow the actual increasing order of atomic numbers. Hence there can be no any element with atomic mass number 53 or 54 in between the two elements chromium and manganese. बरोबर, म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये 53 किंवा 54 ॲटॉमिक मास नंबर असणारं आता कोणतंच एलिमेंट जे आहे ते शोधलं जाणार नाही आहे, कारण आपण मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या रूलप्रमाणे ह्या इन्क्रीजिंग ऑर्डरप्रमाणे एलिमेंट्सच्या इन्क्रीजिंग ऑर्डरप्रमाणे एलिमेंट्सच्या ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरप्रमाणे आपण हे सगळे एलिमेंट्स काय लावले आहेत याच्यामध्ये लावलेले आहेत, त्याची आपण ते डिझाईन केलेले आहेत. त्यामुळं असं कोणतीही शक्यता ह्याच्यामध्ये नाही आहे. अर्थात हे तिन्ही क्वेश्चन मी आता घेतलेले आहेत. हे 3 प्रश्न झाल्यानंतर आता जो फोर्थ जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला विचारलेला आहे की व्हॉट डू यू थिंक, तुम्ही काय विचार करताय, शुड हायड्रोजन बी प्लेस्ड इन द ग्रुप 17 ऑफ हॅलोजन्स और ग्रुप फर्स्ट ऑफ अल्कली मेटल्स इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल. म्हणजे तुम्ही काय विचार करताय की हायड्रोजनला जे आहे ते तुम्ही फर्स्ट ग्रुपमध्ये ठेवणार म्हणजे अल्कली मेटल्सच्या ग्रुपमध्ये ठेवणार की तुम्ही हॅलोजन ग्रुपमध्ये ठेवणार. हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ हॅलोजन्स ग्रुप 7. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज H2 लाईक I2 Br2 Cl2 एट्सेट्रा. म्हणजे हा जो हॅलोजन ग्रुप आहे आणि हॅलोजन्सचे ज्या पद्धतीनं मॉलिक्युलर फॉर्म्युले येतात म्हणजे Cl2 म्हणजे क्लोरीन आहे, ब्रोमिन आहे, Br2 आयोडीन आहे I2, त्याच पद्धतीनं हायड्रोजनचा देखील मॉलिक्युलर फॉर्म्युला येतो आणि तो आहे H2. आता जो सेकंड पॉईंट आहे म्हणजेच काय, हॅलोजनप्रमाणेच हायड्रोजनच्या केमिकल प्रॉपर्टीज असल्यामुळं, केमिकल प्रॉपर्टीज हायड्रोजन आणि हॅलोजनच्या सिमिलर असल्यामुळं तो हॅलोजनसुद्धा आपण त्याला म्हणू शकतोय. आता सेकंड जो पॉईंट आहे, इन द सेम वे देर इज अ सिमिलॅरिटी ऑफ हायड्रोजन विथ अल्कली मेटल्स बिकॉज अल्कली मेटल्स मेक देअर ऑक्साइड्स. ज्या पद्धतीनं अल्कली मेटल्स काय करतात की ऑक्साइड्स तयार करतात, म्हणजे जसं की आता फॉर एक्झाम्पल सोडियम हा अल्कली मेटल आहे, तर तो अल्कली मेटल ज्यावेळेला ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होईल त्यावेळेला Na2O म्हणजेच सोडियम ऑक्साईड हा ज्या पद्धतीनं कंपाऊंड फॉर्म करेल त्याच पद्धतीनं हायड्रोजन देखील ज्यावेळेला ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन करेल त्यातून देखील H2O नावाचा कंपाऊंड फॉर्म होईल. म्हणजे सेकंड पॉईंट मी घेतलेला आहे, इन द सेम वे देर इज अ सिमिलॅरिटी इन द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन अँड अल्कली मेटल्स. ग्रुप फर्स्ट हायड्रोजन फॉर्म्स ऑक्साइड्स लाईक अल्कली मेटल्स. म्हणजे हायड्रोजन हा अल्कली मेटल्सप्रमाणे देखील काय करतो, बिहेव करतो. त्यामुळं हायड्रोजन जो आहे तो हॅलोजनसुद्धा आहे आणि अल्कली मेटलसुद्धा आहे असू शकतो. त्यामुळं ड्यू टू दिस युनिक बिहेवियर आणि या हायड्रोजनच्या एकमेवाद्वितीय अशा कॅरेक्टरिस्टिक्समुळं म्हणजे त्याच्या गुणधर्मामुळं हायड्रोजन हा आपल्याला निश्चित करता येणार नाही की हायड्रोजनला अल्कली मेटल्सच्या ग्रुपमध्ये ठेवायचा, ग्रुप फर्स्टमध्ये ठेवायचा की ग्रुप 17मध्ये ठेवायचा. तर त्यामुळं इट इज डिफिकल्ट टू डिसाईड द करेक्ट पोझिशन ऑफ हायड्रोजन इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल. मग मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये ॲक्च्युली आपण कोणत्या आधारावर त्याला स्थान देऊ शकतोय. द व्हॅलन्स शेल ऑफ हायड्रोजन इज 1 अँड दॅट्स वाय वी कॅन place to hydrogen in the first group of modern periodic table, but on the basis of electronic configuration म्हणजे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन किंवा त्याची जी व्हॅलन्स शेल आहे ती 1 आहे. इट इज प्लेस्ड ॲट द टॉप ऑफ द फर्स्ट ग्रुप विथ अल्कली मेटल्स इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल. त्यामुळेच संपूर्ण म्हणजे ह्या 4 पॉईंट्समध्ये हायड्रोजनचं पोझिशनिंग कसं करावं याविषयी तुम्ही तुमचं ओपिनियन हे इकडं ह्या 4th पॉईंटमध्ये मांडू शकताय की तो अल्कली मेटल देखील आहे, हॅलोजनसुद्धा आहे, परंतु आपण त्याच्या व्हॅलन्स शेलनुसार किंवा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशननुसार मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या टॉपला त्याला फर्स्ट बॉक्समध्ये आपण त्याला स्थान देऊ शकतो.
आय होप की हे संपूर्ण व्हिडिओ लेक्चर जे आहे ते तुम्हाला आवडलं असेल. इतर विद्यार्थ्यांचे देखील हा व्हिडिओ त्यांना शेअर करून त्यांचं सायन्स तुम्ही सोपं करू शकताय, इझी करू शकताय, इंटरेस्टिंग करू शकताय. सो हे व्हिडिओज जे आहेत ते तुम्ही इतर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा आणि त्यांचा देखील खूप अभ्यास कन्फर्म होऊ द्या, चांगला होऊ द्या, बेटर होऊ द्या. तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.